पवन महारा माजी अध्यक्ष और बीजेपी के सीनियर लीडर बाला साहेब पाटिल का बर्थडे हर साल की तरह बड़ी धूमधाम से मनाया गया। इस मौके पर पनवेल, न्यू बॉम्बे और पूरे महाराष्ट्र से लोग उनको मिलने आए। मिलने वालों में वंचित बहुजन संस्था के सेक्रेटरी इकबाल नावरेकर, हलीमाबाई झिल्लीवाली ट्रस्ट के चीफ ट्रस्टी हनीफ कच्छी, शिवसेना के रामदास शेवाले और कई मराठा नेते, पत्रकार, बीजेपी कार्यकर्ता मौजूद थे। एक खूबसूरत ऑर्केस्ट्रा रखा गया था और मेहमानों ने गुलदस्ता देकर दुआएं दी। एक अच्छी पार्टी का आयोजन हुआ। जाने वालों को फूलों के पौधे दिए गए। ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र मित्र। तुम दिनो आजाद साल के दिनो आजाद हार्दिक शुभेच्छा। असे काम करीत राहू। समाजाचे ओबीसी समाजाचे सर्व काम करा। संकेत बाईट वाले कुठे गेले? संकेत मी इक्बाल इब्राहिम नावडेकर, जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र। साहेबांचा हार्दिक शुभेच्छा आहेत आमचे या वाढदिवसाच्या निमित्ताने। आणि साहेबांनी दरवेळी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आज नाही, अगोदरपासून आमची शाळा आहे। त्या शाळेला आम्हाला 25 वर्षापासून परमिशन नाही मिळत होती। कोचिंग क्लासेस होते, फक्त कोचिंग क्लासेस। पण साहेबांनी विनोद तावडे साहेबांकडे घेऊन गेले। त्यांना सांगितला की विक्रांत इकडून निवडून येतो, तुम्हाला मदत करावी लागेल। तर त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला कॉलेजची परमिशन घेऊन दिले। तर साहेबांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्हाला आशा आहे की दरवेळी ती अशीच मदत करतील। त्याच्या अगोदर आम्ही वर्षा गायकवाडकडे गेलो होतो, फौजिया खान मिनिस्टर होते, त्यांच्याकडे गेलो होतो। मुस्लिम समाजाची होती, मिनिस्टर होती, एज्युकेशन मिनिस्टर होती, तरी सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही। परंतु साहेबांनी दरवेळी आम्हाला मदत केलेला आहे। आणि इकडे नाही, तलोजा फेज 1 फेज 2 ला जेव्हा कब्रस्तानचा आला तर कब्रस्तानसाठी 4.5 करोड रुपयाची निधी साहेबांनी, बाळासाहेबांनी स्वतःहून आम्हाला घेऊन दिली। त्यानंतर जेव्हा आम्हाला जागा मिळाली, 38 करोडची जागा मिळाली, परंतु त्यानंतर प्रॉब्लेम आला की भांडणार काय, याला पैसे कुठून आणणार। आम्ही साहेबांकडे आलो, साहेबांनी कमिशनरकडे घेऊन गेलो, तर त्यांनी आम्हाला 2,41,00,000 रुपयाची निधी दिली। आज काम जोरात चालू आहे। आम्ही साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्यावर राहील हे आम्ही साहेबांकडे विनंती करतो। आणि साहेबांचा दीर्घ आशीर्वाद आम्हाला भेटावे। आणि एक शेर बोलीन, साहेब जेव्हा समोरून येत होते ना, तेव्हा एक शेर मला आठवला। आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम, आपने मुस्कुराते हुए, हंसते हुए महफिल में रखा जो ये कदम, हम ये समझे कि चांद खुद जमीन पर उतरा है। मैं तो अकेला ही चला था, मैं तो अकेला ही चला था, जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए, कारवा बनता गया। आशीर्वाद आपले राहून दे आमच्यावर।